नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गीता कदम तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज आपण आपल्या मराठीच्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 12 म्हणजेच आपली कविता चंद्रावरची शाळा अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. मुलांनो, तुम्हाला समोर स्लाईडवरती शाळेचं चित्र दिसत असेल. आता हे चित्र पाहून एक सुंदर छोटीशी कविता मी तुम्हाला ऐकवते पहा. पाठीवरती दप्तर घेऊन शाळेत जाऊ चला, रोज शिकूया नवीन काही मोठे होऊ चला. चित्र काढूया, रंग भरूया, खेळ खेळूया नवे, जग हे समजून घेण्यासाठी सोबत शिक्षण हवे. कला क्रीडा अन विज्ञानाचे गीत गाऊ चला, पाठीवरती दप्तर घेऊन शाळेत जाऊ चला. आता माझी ही कविता ऐकल्यावर नक्कीच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शाळेची आठवण झाली असेल आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या शाळेला नक्कीच खूप मिस केलं असेल. शाळा म्हटली की ती सर्वांनाच फार आवडते, कारण शाळेमध्ये अभ्यास, परीक्षा या गोष्टी असतातच. काही वेळेला त्या बोर देखील वाटतात ना, पण त्याचबरोबर शाळेमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. तुमचे शिक्षक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतात. त्यानंतर शाळेमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर देखील तुम्हाला फार मज्जा येते, हो की नाही? आणि तुम्ही या सर्व गोष्टी आता मिस करत असाल. शाळा सगळ्यांना आवडते, परंतु परीक्षा म्हटली की झालं की आपल्याला लगेच ती डोकेदुखी वाटू लागते, हो की नाही? आणि मग असं वाटतं शाळा तर असावी पण परीक्षाच असू नये. किंवा काही वेळेला असं वाटतं की काही वेगळ्या प्रकारची शाळा असली तर आता ही वेगळ्या प्रकारची शाळा म्हणजे कोणती शाळा? तर आज आपण एक कविता अभ्यासणार आहोत आणि त्या कवितेचे नाव आहे चंद्रावरची शाळा. आता वेगळ्या प्रकारची शाळा ही कशा पद्धतीची असू शकते हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून समजणार आहे. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. मी या कवितेचे वाचन करते, तुम्ही सर्वांनी नीट लक्ष द्या हा. 21व्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले, बटन दाबताच शाळेचे दार होईल खुले. दप्तरांचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. भाजीपोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. पीटीचा हा तास कसा होतो ते पहाल, एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास, चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. आणि या कवितेच्या कवयित्री आहेत चारुता पेंढारकर. मुलांनो, आता आपण या कवितेतील प्रत्येक कडव्यांविषयी पाहूया. चला आता आपण पहिलं कडवं पाहूया. 21व्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. बघा, इथे कवयित्री काय म्हणतात की 21व्या शतकात, 21वं शतक, शतक म्हणजे काय? 100 वर्ष, 100 इयर्स. 100 वर्ष मिळून काय बनतं? शतक बनतं. आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो सेंचुरी. तर या 21व्या शतकामध्ये आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि या 21व्या शतकामध्ये विज्ञानाने, सायन्सने एवढी प्रगती केलेली आहे की पुढे जाऊन कदाचित आपली शाळा कुठे भरणार आहे? चंद्रावरती भरणार आहे. असं कवयित्री काय करतायत? इमॅजिन करतायत. ओके, अशी कल्पना करतायत.
आणि जर चंद्रावरती शाळा भरली तर या चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. खडू म्हणजे चॉक आणि फळा म्हणजे आपला बोर्ड. बघा, जनरली आपल्या शाळेमध्ये आपले जे टीचर्स आहेत, शिक्षक, ते आपल्याला खडू आणि फळा याच्या सहाय्याने खूप साऱ्या गोष्टींचं ज्ञान करून देत असतात, शिकवित असतात, हो की नाही. परंतु जर 21व्या शतकामध्ये चंद्रावरती शाळा भरली तर चंद्रावरच्या शाळेमध्ये काही हा खडू किंवा फळा नसणार आहे असं कवयित्री सांगतात. मग काय असणार आहे तर आपण पुढे पाहूया. हां, छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले, बटन दाबताच शाळेचे दार होईल खुले. बघा, छोट्या छोट्या यानातून, यान म्हणजे काय तर अवकाशात प्रवास करणारे एक वाहन. ओके, म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो स्पेस क्राफ्ट किंवा एअरक्राफ्ट. आपल्याला अवकाश म्हणजे काय स्पेस, स्पेसमध्ये जाण्यासाठी आपण जो व्हेकल यूज करतो ते असतं स्पेस क्राफ्ट. ओके, म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की अवकाशामध्ये जाण्यासाठी आपण जे वाहन वापरतो ते आपण काय म्हणतो, यान. ओके, आणि या छोट्या छोट्या यानामधून काय करणार आहेत मुले, चंद्रावर शाळेत जाणार आहेत. आणि बटन दाबताच शाळेचे दार होईल खुले. आणि ज्यावेळी तुम्ही या यानामध्ये बसणार आणि बटन दाबणार त्यावेळी तुमचं यान उघडणार आहे, तुमच्या वेगचा दरवाजा उघडणार आहे. म्हणजेच तिथूनच तुमची ॲक्च्युली शाळा जी आहे ती सुरू होणार आहे. ओके, आता मुलांनो पुढचं कडवं पहा. दप्तरांचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. बघा मुलांनो, ज्यावेळी आपण चंद्रावर जाणार आहोत, कवयित्री म्हणतात की चंद्रावरती जाताना आपल्याला दप्तरांचे ओझे नसणार आहे. आता मुलांनो, दप्तरांचे ओझे आपल्याला का असते, दप्तर म्हणजे स्कूल बॅग, तर या दप्तरांचे ओझे आपल्याला का असते, कारण आपल्या बॅगमध्ये खूप साऱ्या आपल्या वह्या, पाठ्यपुस्तके असतात, म्हणजे नोटबुक्स आणि टेक्स्ट बुक्स असतात, आणि त्यामुळे आपली बॅग खूप हेवी होते, खूप जड होते. म्हणून कवयित्री इथे म्हणतात की आपले जे दप्तर आहे त्याचं ओझं असतं, आणि ते रोज ओझं आपल्याला काय करायचं असतं, स्कूलमध्ये जाताना, शाळेत जाताना आपल्याला घेऊन जायचं असतं. परंतु मुलांनो, इथे गंमत काय आहे की चंद्रावर जाताना आपल्याला या दप्तरांचं ओझं घेऊन जायचंच नाही आहे, कारण वह्या आणि पुस्तकांमधला अभ्यास आपल्याला चंद्रावरती करायचाच नाही आहे. तर कोणता बरं अभ्यास आपल्याला चंद्रावर करायचा आहे ते आपण पुढे पाहूया. पण बघा, इथे काय सांगितलं आहे की ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. मुलांनो, तुम्हाला माहीतच असेल की जसं जसं आपण जमिनीवरून उंचावर जातो तसं तसं हवेचं प्रमाण कमी होत जातं, ऑक्सिजनचं प्रमाण देखील कमी होत जातं, आणि चंद्रावर फार कमी प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे, जो आपल्या ब्रीथिंगसाठी सफिशियंट म्हणजे पुरेसा नाही. आणि म्हणूनच चंद्रावरती आपल्याला ब्रीदिंग करण्यासाठी म्हणजे श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन तर हवा. म्हणूनच इथे कवयित्री काय म्हणतात की आपल्याला ऑक्सिजनचा सिलेंडर म्हणजे ऑक्सिजनची बॅग आपल्याला काय करायची आहे, पाठीवर घेऊन चंद्रावर जायचं आहे. पुढचं कडवं आहे. भाजीपोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. बघा मुलांनो, भाजीपोळी म्हटलं की तुमच्या कपाळावरती आट्या पडतात, हो की नाही. शाळेमध्ये तुमचे जे शिक्षक आहेत म्हणजे तुमचे टीचर्स, ते तुम्हाला सांगतात नेहमी शाळेमध्ये भाजीपोळी कंपल्सरी घेऊन यायची डब्याला, हो की नाही. आणि आई तुम्हाला शाळेच्या डब्यामध्ये भाजीपोळी देते, आणि भाजीपोळी बघितली डब्यात की तुम्हाला खरंच तुमच्या डोक्यावरती आट्या पडत असतील, कंटाळा येतो की नाही खायचा. परंतु जर तुम्ही चंद्रावर गेलात तर चंद्रावरच्या शाळेमध्ये मुलांनो भाजीपोळीच्या डब्याची कटकटच राहणार नाही आहे. का? कारण तिथे काय करायचं आहे, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची आहे पटपट. ओके, बघा मुलांनो, जेवणाची गोळी तुम्ही कधी ऐकली असेल का?
नाही ऐकली असेल तर आता पहा. बघा मुलांनो, ज्यावेळी आपण स्पेसमध्ये अवकाशामध्ये जातो तर त्यावेळी आपण आपल्याबरोबर सर्वच पदार्थ इथे घेऊन जाऊ शकत नाही. आपण जे इथे आपल्या अर्थमध्ये म्हणजे आपल्या पृथ्वीवर ज्या वस्तू आपण खातो त्या सर्वच वस्तू आपण अवकाशात किंवा चंद्रावर जाऊन तिथे खाऊ शकत नाही. कारण इथे पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे सर्व वस्तू या काय असतात, एका ठिकाणी स्टेबल राहतात. परंतु जसं आपण वर जाऊ तसं एअर प्रेशर कमी होत जातं. ओके नाही, म्हणजे हवेचा दाब हा कमी होत जातो आणि अवकाशामध्ये हवेचा दाब नसल्यामुळे सगळ्या वस्तू काय होतात, फक्त फ्लोट होतात. म्हणून आपण तिथे जे लिक्विड सबस्टान्सेस आहेत किंवा इतरही आपल्या जेवणातील काही पदार्थ आहेत ते सगळेच पदार्थ तिथे जाऊन आपण खाऊ शकत नाही. आणि म्हणून त्यावर एक उपाय म्हणजे की स्पेसमध्ये अवकाशामध्ये जेवणात जाण्यासाठी आणि तिथे खाण्यासाठी गोळी बनवलेली आहे, म्हणजे जी न्यूट्रिशनल आहे, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत. अशी गोळी तुम्ही स्लाईडमध्ये देखील बघू शकता. तर अशी गोळी तुम्ही तिथे घेऊ शकता. ओके, म्हणून इथे म्हटलेलं आहे की भाजीपोळीच्या डब्याची काही तिथे कटकट राहणार नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेवणाची मस्तपैकी छान अशी गोळी जी आहे ती तुम्ही घेऊन टाकायची आहे. मुलांनो, आता आपण पुढचं कडवं पाहूया, ते फार मजेशीर आहे. हां बघा, पीटीचा तास कसा होतो ते पाहाल, एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. बघा मुलांनो, आपला पीटीचा जो तास आहे तो तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना फार आवडत असेल. कारण पीटीमध्ये आपल्याला खूप छान छान अशा कवायती एक्सरसाइज करायला मिळतातच. आपली बॉडी जी आहे ती आपण चांगली स्ट्रेच करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला छान छान असे खेळ देखील खेळायला मिळतात, हो की नाही. त्यामुळे पीटीचा तास म्हटला की सर्व मुलांना फार आवडतो. पण या चंद्रावरती मुलांनो पीटीचा तास कसा होणार, तर बघा, चंद्रावरती जर गेल्यावर तुम्ही पीटीच्या तासाला समजा एक उडी मारलीच तर हवेत तसेच तरंगत राहा. तरंगणे म्हणजे फ्लोट होणे. तुम्ही तसेच काय होणार, फ्लोट होणार. कारण तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही आहे, गुरुत्वाकर्षण कमी आहे आणि त्याचबरोबर तिथे एअर प्रेशर पण नाही आहे, हवेचा दाब पण नाही आहे. त्यामुळे आपण चंद्रावरती समजा उडी मारली, तिथे अवकाशामध्ये आपण जर उडी मारली तर काय होतो, खाली जमिनीवरती राहत नाही, आपण हवेमध्ये फ्लोट होतो. ओके, आपण काय होणार, हवेमध्ये तरंगत राहू असं इथे म्हटलंय. बघा मित्रांनो, आता पुढच्या कडव्यात सांगितलं आहे की दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास, चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. म्हणजे आता जसं तुम्हाला खूप सारे नोटबुक टेक्स्टबुक्स असतात, हो की नाही, खूप साऱ्या वह्या पुस्तकं असतात, वेगवेगळे विषय असतात आणि त्या विषयांचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो आणि त्या विषयांची परीक्षा देखील होते. परीक्षा म्हटली की तुम्हाला ती काही आवडत नाही, हो की नाही. तुम्हाला शाळेत जायला आवडतं, मज्जा मस्ती करायला आवडते, शिक्षकांनी शिकवलेलं खूप सारं ज्ञान घ्यायला आवडतं. पण परीक्षा म्हटली की मुलांना ती नकोशी वाटते. पण मुलांना बघा, इथे चंद्रावरती कोणत्याही प्रकारचं तुम्हाला पेपर लिहायचं नाही आहे परीक्षेचा. तर परीक्षा कशी असणार आहे, परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला बटणे दाबायची आहात. फक्त जी वेगवेगळी बटणे आहेत ती बटणे दाबून तुम्हाला व्यवस्थित चंद्रावर पोहोचायचं आहे. आणि चंद्रावर पोहोचण्यासाठी कशा प्रकारची बटणं वापरायची, कशी ती दाबायची, हा म्हणजे तुमचा अभ्यास असतो. आणि एकदा का तुम्ही योग्य बटणं दाबून चंद्रावर पोहोचलात म्हणजेच तुम्ही परीक्षेमध्ये पास झालात असं इथे म्हटलेलं आहे. आता शेवटचं कडवं आहे, अशी असेल भारी चंद्रावरची शाळा,
चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. बघा मुलांनो, आपण इथे चंद्रावरती शाळा जर भरली तर ती कशा प्रकारची असेल हे पाहिलं. चंद्रावरच्या शाळेमध्ये आपल्याला खडू किंवा फळा हा नसणारच आहे आणि आपल्याला छोट्या छोट्या यानातून तिथे जायचं आहे. तिथे आपल्याला दप्तरांचे ओझे सुद्धा नसणार आहे. भाजीपोळीच्या डब्यांची कटकटही वाटणार नाही आणि पिटीच्या तासामध्ये तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही काय करू शकता, तिथे फ्लोट होऊ शकता, तरंगू शकता. इथे चंद्रावरती कोणत्याही प्रकारचं तुम्हाला अभ्यासाचं लिखाणाचं टेन्शनच घ्यायची गरज नाही आहे. तर इथे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, बटणं दाबायची आणि एकदा का बटणं दाबून व्यवस्थितरित्या चंद्रावर पोहोचलात म्हणजे तुम्ही तुमच्या चंद्रावरच्या शाळेत पासच झालात असं इथे म्हटलंय. आणि म्हणून कवयित्री इथे काय म्हणतात शेवटी, की अशी सुंदर अशी भारी अशी चंद्रावरची आपली शाळा असणार आहे. कारण त्या शाळेमध्ये तुम्हाला खूप सारी मज्जा मस्ती करता येणार आहे. तिथे तुम्हाला ना अभ्यासाचं टेन्शन असणार आहे, परीक्षेचं टेन्शन असणार आहे, ना तुम्हाला भाजीपोळीच्या डब्याची कटकट वाटणार आहे. तर या शाळेमध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मस्तपैकी चांदण्यांबरोबरच खेळायचं आहे. चांदण्या म्हणजे स्टार्स. बघा अवकाशामध्ये किती सारे वेगवेगळे अशा चांदण्या असतात, हो की नाही. मग तुम्ही ज्यावेळी चंद्रावरच्या शाळेत जाल तेव्हा तुम्हाला तिथे पोहोचल्यावर त्या चांदण्यांबरोबर छानपैकी खेळायला मिळणार आहे. मग हो की नाही, गंमत आहे की नाही अशा चंद्रावरच्या शाळेत. आणि काय वाटतं, तुम्हाला देखील जायचं आहे की नाही चंद्रावरच्या शाळेत? हो, नक्कीच तुम्हाला चंद्रावरच्या शाळेत जावंसं वाटत असेल. तर इथे आपली ही कविता संपली. धन्यवाद. मुलांनो, तर तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल. आता आपण या कवितेच्या स्वाध्यायाकडे जाऊया. बघा इथे तुम्हाला स्लाईडवरती प्रश्न दिसत असेल. पहिला आहे योग्य कारण शोधा. चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल कारण. आता इथे तुम्हाला 3 उत्तरं दिलेली आहेत. दप्तरांऐवजी सिलेंडर न्यावा हा नियम असल्यामुळे, चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे, का तिसरं आहे सिलेंडर नेला तरच शाळेत येऊ देतात म्हणून. तर यापैकी योग्य उत्तर आहे दुसरं, चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे. मुलांनो, प्राणवायू म्हणजे काय, ऑक्सिजन. चंद्रावरती ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे, प्राणवायूचं प्रमाण कमी आहे, म्हणून आपल्याला चंद्रावरती ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागणार. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण. इथे देखील 3 पर्याय आहेत बघा. पहिला पर्याय आहे शिक्षक अशीच पीटी शिकवतात. दुसरा आहे विद्यार्थ्यांचे वजन कमी असते म्हणून तरंगतात. का तिसरा आहे चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात. तर यापैकी योग्य उत्तर आहे तिसरा पर्याय. चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी होतो म्हणून आपण तरंगतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. दुसरा प्रश्न आहे खालील शब्दांतील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. आता बघा, भरेल आणि नसेल हा जो पर्याय आहे तो त्यांनी दिलेलाच आहे. तर याप्रमाणे इतर काही शब्द ते आपण कवितेत पाहूया. तर इतर शब्दांमध्ये येणार शाळा, फळा, त्यानंतर मुले, खुले, त्याच्यानंतर कटकट, पटपट, त्यानंतर पहाल, रहाल, त्यानंतर अभ्यास, पास आणि शेवटला आहे शाळा, खेळा. तर या कवितेचे तुम्हाला वाचन करायचे आहे. ओके, धन्यवाद.